जर का तुम्ही स्टॉक मार्केट ट्रेडिंग करताय, तर ट्रेडिंगमध्ये तुमचं टेक्निकल अनालिसिस किती असून द्या, तुमची सायकॉलॉजी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. मी म्हणेन की 90% टाईम्स तुम्ही सायकॉलॉजिकल प्रॉपर असाल ना, तर मार्केटमध्ये एक लाँग टर्ममध्ये बेस्ट ट्रेडर बनू शकतात. आज मी तुम्हाला मार्केटमध्ये माझ्यासोबत एक घडलेली घटना सांगतो. ती जर घटना तुम्हाला वाटत असेल, ती तुमच्यासोबतही घडते, तर नक्कीच हे फॉलो करून पहा. 100% तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणारच. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी सांगणार आहे अशा ट्रेडबद्दल, जो ट्रेड मी घेतला होता. त्या ट्रेडमध्ये मी लॉसमध्ये गेलो, तरीही मी आनंदी होतो. हे का? तर पहा. सर्वात प्रथम तो ट्रेड होता जो मी लॉसमध्ये गेलो, पण मी जिंकलो होतो. आता लॉसमध्ये जाऊन जर जिंकतोय, तर याच्या मागे काहीतरी बेसिक रिझल्ट असणार, काहीतरी रिझन असणार, जे खूप जास्त इम्पोर्टंट आहे. तर ही कथा आहे एका ट्रेडरची जो रूल फॉलो करतो. तर काय झालं बेसिकली पहा, एक ट्रेड घेतला होता मी, त्याच्यामध्ये मी लॉसमध्ये गेलो, तरी मला असं वाटलं की मी जिंकलो. तर मार्केटमध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही जर लॉसमध्ये जरी गेलात, तरी काही वेळेस मार्केटमध्ये तुम्ही जिंकत असतात. हे कसं? पहा. तर बेसिकली काय झालं माझ्यासोबत, मला जो ट्रेड घ्यायचा होता. माझ्यापुढे सेटअप होता, की ही लाईन जर ब्रेक केली, तर इथून वरती गेलं की मी मार्केटमध्ये ट्रेड घेणार. मग काय केलं, तर मी तिथे एंट्री घेतली. त्या ट्रेडमध्ये एंट्री घेतली. मी स्टॉप लॉस पण प्रॉपरली ठरवला होता, की मी लॉस जर घेणार ना, तर एवढाच घेणार. लॉसच्या दुप्पट मी प्रॉफिट घेणार. अशा टाइपमध्ये माझा सेटअप बनला, की 1:2 प्रॉफिट घेणार आणि 1:2 मध्ये 1% मी लॉस घेणार. तर अशा टाइपमध्ये सेटअप बनला होता. पण बेसिकली काय झालं, मी सेटअप बनला, ट्रेड घेतला, पण लॉसमध्ये गेलो. आता तुम्ही म्हणाल लॉसमध्ये गेला, ट्रेड चुकला. पण एवढा लॉसमध्ये जाऊन पण मी खुश होतो. असं का? तर बेसिकली काय झालं होतं, मार्केट उलट फिरलं होतं. माझ्या विरुद्ध दिशेने फिरलं होतं आणि मला झाला होता एक त्या ट्रेडमध्ये जवळपास ₹2,500 चा लॉस. इतकं होऊनही मी खूप खुश होतो. असं का? तर बेसिकली काय झालं होतं, इतका लॉस होऊनही मी ट्रेडिंगमध्ये माझा माइंडसेट असा बनवला होता, की मी प्रॉफिटमध्ये खुश होतो. लॉसमध्ये खुश होतो. मग काय झालं होतं, तर सगळे म्हणाले तिथे मला सगळे म्हणाले होते, माझ्या आसपासचे जे लोक होते ना, ते म्हणाले, "तू हारला." काय म्हणले? "तू हारला. तुझा स्टॉप लॉस हिट झाला, तर तू चुकला आहे." पण मला माहीत होतं, स्टॉप लॉस जरी हिट झाला आणि मला जरी ₹2,500 लॉस झाला, तर मी चुकलेलो नाहीये. का? कारण मी माझे नियम फॉलो केले होते. पहा आता पुढे काय झालं. पण मला माहीत होतं मी रूल फॉलो केले होते. हेच पहा. कारण काय झालं होतं, तर तो दुसऱ्या दिवशी त्या ट्रेडमध्ये जो मी घेतला होता ना, त्याच्यामध्ये मोठा क्रॅश आला. मोठा क्रॅश आल्यानंतर आता ज्या लोकांनी मला म्हणले होते, की "तू लॉसमध्ये गेला, तू चुकला." मग त्याच दिवशी जर मी तो ट्रेड होल्ड केला असता, तर मला लॉस किती झाला असता तुम्ही विचार करा. मार्केट पूर्णपणे क्रॅश झालं होतं आणि जर मार्केट क्रॅश झालं ना, अशा वेळेस मी जर तो ट्रेड लॉसमध्ये जाऊनही जर कट नसता केला, तर मला खूप मोठा लॉस झाला असता. ₹2,500 च्या जागेवरती मला ₹25,000 लॉस झाला असता. मग सांगा मी चुकलो होतो का? मग आता पहा काय झालं, जर स्टॉप लॉस लावला नसता, जर मी त्या दिवशी स्टॉप लॉस लावला नसता, तर आज माझा जवळपास ₹25,000 लॉस झाला असता. काय झाला असता? ₹25,000 लॉस झाला असता. मग मी जर ₹25,000 लॉस करतोय ना, तर माझी कॅपिटल तिथं संपूर्ण उडून गेली असती. तर माझी कॅपिटल तिथं उडाली असती, तर पुढच्या दिवशी ट्रेड कशाने करायचा हा पण प्रॉब्लेम झाला असता. हां, तर सगळ्यात मोठी चूक जास्त ओव्हर ट्रेड करतो ना, तोच दिवस आपल्यासाठी सगळ्यात मोठी चूक असते. मार्केटमध्ये सगळ्यात मोठी चूक जी असेल ना, ती असते सगळ्यात मोठा लॉस होणं. तर त्या लॉसला तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी काय करायला असतं, तर त्या लॉसला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला स्टॉप लॉस हा लावायचा असतो. जर तुमचा स्टॉप लॉस नसेल ना, तर तुमचा लॉसला लिमिट राहत नाही आणि लॉस कितीही मोठा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर स्टॉप लॉस घेतायत ना, तर अशा वेळेस समजा मी ₹2,500 लॉस जरी बुक केला, तरी अशा वेळेस माझं जे टार्गेट होतं ना, ते ₹5,000 होतं. म्हणजे आज जरी मला ₹5,000 जरी प्रॉफिट झाला नसेल, पण ₹2,500 लॉस घेऊन मी माझं कॅपिटल प्रोटेक्ट केलं होतं. मग मार्केटमध्ये असंच असतंय. मार्केटमध्ये तुम्हाला लॉस किती होतो यापेक्षा तुम्ही तुमच्या कॅपिटलला कसं प्रोटेक्ट करता ना, हे इम्पॉर्टंट असतं. पण जेव्हा आपण रूलला फॉलो करतो ना, तेव्हा प्रॉफिट हा स्वतःहून येत असतो. म्हणजे आज मी ₹2,500 लॉस घेतला आणि ₹25,000 माझा जवळपास ₹23,500 ₹22,500 लॉस माझा टाळला. अशा वेळेस ₹22,500 नी ट्रेड मी दुसऱ्या दुसऱ्या दिवशी करू शकतो. पण जर मी त्याच दिवशी जर ₹25,000 संपूर्ण कॅपिटल जर माझी घालवली असती, तर मग काय केलं असतं? दुसरे ट्रेड करण्यासाठी माझ्याकडे पैसा कुठून आला असता? अशा टाईपमध्ये तुम्हाला जेव्हाही तुम्ही तुमच्या रूलला फॉलो करता ना, तेव्हा तुम्हाला प्रॉफिट हा स्वतःहून येत असतो. कारण तुमच्याकडे कॅपिटल ही शिल्लक राहत असते. तर मार्केटमध्ये एकच गोष्ट सांगेन, ती म्हणजे ती आहे शिस्त.
संयम आणि सातत्य. लाँग टर्ममध्ये मार्केटमध्ये टिकायचं आहे ना, तर तुमच्याकडे सर्वात आधी म्हणजे शिस्त पाहिजे. तुम्ही ट्रेड कुठे घेणार, काय घेणार हा प्लॅन पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे संयम पाहिजे. तुम्ही ट्रेड घेतला, मार्केटमध्ये तुम्ही लॉसमध्ये जाताय, तरी पण तुम्हाला लॉस होल्ड करता आला पाहिजे. लॉस होल्ड करता आला पाहिजे. त्याला त्या जागी जिथे तुम्ही स्टॉप लॉस लावला तिथे तुम्हाला त्या ट्रेडमधून बाहेर पण पडता आलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे संयम पण पाहिजे आणि तुमच्याकडे सातत्याने तुम्ही जो तो ₹2,500 लॉस होतोय ना, तुमची डेली रिस्क आहे ना, ती घेत राहिलं पाहिजे. याच्यापेक्षा जास्त सातत्य जर तुम्ही नाही ठेवलं आणि ₹2,500 5, 10, 15, ₹20,000 असं जर लॉस घेत गेलात, तर 100% तुम्ही मार्केटमध्ये जास्त काळ टिकणार नाहीत. तर यश तुमच्या पाठीशी आहे. पाठीशी उभं राहील. फक्त तुम्हाला तुमचे जे नियम आहेत ते काय करायचेत? फॉलो करायचेत. आणि तुम्हाला जर अशा गोष्टी जर शिकायच्या असतील तर आपल्या YouTube चॅनलला आणि Instagram पेजला फॉलो करू शकता. या गोष्टी आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यापेक्षा बेटर सायकॉलॉजीच्या गोष्टी घेऊन येणार आहोत. थँक सो मच.